90 वर्ष वय. हो चालू आहे 90. पाऊस सुद्धा बघितला नव्हता ना अगोदर एवढा. मे मध्येच उन्हाळ्यात पाऊस बघितला होता काय? कधीच नाही. पहिल्यांदाच पडलाय. पहिलेच पण पाऊस सुरू आहे तरी सुद्धा गावातलं काम सुरू आहे ना चालू. काम चालू आहे की, पण उघडझाप करतोय पाऊस. असं वाटलं होतं का ह्या पाणंद रस्त्यानं असं सिमेंट कॉन्क्रीट निघाल म्हणून? स्वप्नातच नव्हतं. आता तुमचं 90 वर्ष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी तुम्ही. हो स्वतंत्रापूर्वी मी हे करायचं. गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला. आणि त्याच्यानंतर खेड्याकडून शहराकडे लोंढा वळाला. शहराकडे लोक जायला लागली. गेली ना लोक. नंतर स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर गेलीच की लोक शहराकडं. पण कुणीतरी परत आलं आणि ते म्हणले खेड्याकडे चला. आणि पुन्हा एकदा खेड्याचं महत्व कळालं. नंतर कारण घडलं कोरोना. म्हणजे कोरोनामध्ये सगळ्यांना कळलं की गाव काय असतं आणि आपलं घर काय असतं. कुणीच नसतं तेव्हा आपल्या गावाने आधार दिला. कोरोनामध्ये घडलं ना. घडलं की. पण त्याच्यानंतर सुद्धा तेवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा गावचं एकत्र करणं आलं पाहिजे, आले पाहिजे सगळे, हे वाटायच लागलं. आले लोक सगळं एकत्र. आणि ह्या वाढीसाठी एक जण पुढे आला आणि त्यांनी काम सुरू केलं. हो. आणि त्यात तुम्ही सगळे वाटेकरी झाला आणि त्यामुळे हे समृद्ध झालं. असं झालं का? झालं ना. काय घडलं नक्की? त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण गेलो. पण काय नक्की काय घडलं होतं? का जावं लागलं एकत्र? का वाटलं जावं? त्यांचे स्वभाव चांगला होता तसा. फक्त स्वभाव चांगला होता का काहीतरी करण्याचं होतं? ते तर करणारच होते, पण त्यांच्या पाठीमागे जाण्याचा हा उद्देश होता की त्यांची जिद्द होती की आपण या गावाचं काहीतरी विकास करावा म्हणून लोकांनी सहकार्य केलं किंवा आमच्यासारख्याने सहकार्य केलं. बरोबर आहे, पाठीमागे नाही कोणाच्या कोण.